वहिनी वहिनी नाही नाही इथे नाही आमच्या टीव्ही समोर बसलेत ना त्यांना सांगतोय मी. हा वहिनी आली. हा ये ग आता तू ऑफिस मधून आलेस डायरेक्ट किचन मध्ये नको जाऊ ग बस ना जरा. हा स्वतःसाठी वेळ घे. परत तू चहा प्यालीस का? मादी चहा पी. आणि हा आपला 16 सख्यांचा कार्यक्रम बघ कारण हा तुझ्यासाठी आहे. घरातल्या प्रत्येक ताईसाठी हा कार्यक्रम आहे. मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आज आपण आहोत पुण्यातील गुरुवार पेठ येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. अगदी नटून थटून आलेल्या आहेत. नथबीत घालून आलेल्या आहेत. नमस्काराजी. ह्यांच्यापैकीच होणाऱ्या आजच्या भागामध्ये हुकमाची राणी आणि या सगळ्या अगदी बालपणात जायला आलेल्या आहेत. आपल्या माहेरी आलेल्या आहेत. तर माहेरच्या आठवणी आता निघणारच. त्यामुळे चला तर जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. अंबिका रोहिदास येलारपूरकर. आणि माहेर कुठलं? माहेर सोलापूर. आणि सासर? पुणे. भाऊजी काय करतात? आमचा स्टुडिओचा व्यवसाय आहे. स्टुडिओ? हा म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे करतो आम्ही. काय सांगताय? अरे वा व्हेरी गुड. रिदम रेकॉर्डिंग म्हणून आहे. अच्छा शुक्रपेठेत. वा व्हेरी गुड. ताई काय सांगशील माहेर बद्दल? माझे काका हडपसरचे आहेत. ते मला इथं स्थळ बघितलेले आहेत. तर त्यांनी मला स्थळ बघितले आणि आज पूर्ण लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाले. माझी काकाची आठवण येते. काका ट्रेनच्या खाली गेलेले. दुसऱ्याच दिवशी त्यांची खूप आठवण येते मला. आणि मला आई वडील नाहीये पण मावशीने सांभाळलं. आणि 1 वर्षानंतर 26 जूनच्या दिवशी माझे वडील गेले. त्याचंही मला दुःख वाटतं. म्हणून आई वडील पाहिजेत त्याच्यासाठी. मावशीने मला खूप म्हणजे आईशी माया दिलेली. मावशी पण 20 जूनलाच गेलेले. या जून महिना आला की मी अख्खा रडत बसते. पण त्या गोष्टीची मला खूप आठवण येते. आज माझ्या वडिलाला म्हणजे मावशीचा नवरा मला खूप वडिलांसारखी माया दिलेली आहे. काकांना पण 15 वर्ष पूर्ण झालेली आहे. एवढीच. पण कोणालाच असे अपेक्षा नव्हती की काका ट्रेन खाली जाईल म्हणून. पण वडिलांची पण कॅन्सरने मृत्यू झालेला आहे. वडील पण आज खूप समाजामध्ये होते. त्या वडिलांची पण आज मला खूप आठवण येते. पण मला त्याची खूप खंत वाटते की आई वडील नसल्यामुळे. एवढीच माझी अपेक्षा. आई वडील खरंच लहानपणी जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. ताई मी समजू शकतो तुझ्या भावना. कारण ज्या वयात खरं तर आपल्याला आई वडिलांची गरज असते आणि त्यांची जागा खरं तर कोणीही घेऊ शकत नाही. कारण किती आपल्या मावशीने सांभाळलं असेल, मामाने सांभाळलं असेल, मामीने सांभाळलं असेल तरी शेवटी आई ती आईच असते. बाबा ते बाबाच असते. पण ताई तुला इथे आज आई बाबांना काय सांगावं असं वाटतं? मला माहिती आहे की ते नाहीयेत पण तरी सुद्धा ते जिथे कुठे असतील ते सुखात असतील, आनंदात असतील तुझा संसार बघून. आज तर त्यांना सांगशील? काय त्यांना सांगावं असं वाटतंय? फक्त माझ्या भावांना एवढं सांगेन की तुम्ही मला काही कमी करून दिलेलं नाही प्रत्येक गोष्टीसाठी. माझे भाऊ खूप मला चांगलं बघतात. वहिनी पण खूप छान बघतात मला आईची कमी भासू देत नाही. वहिनी लोक खूप असं म्हणजे प्रत्येक गोष्टी सण वगैरे असेल तर सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, करतात. माझे भाऊ सख्खे माझा एकच भाऊ आहे पण तो कधी विचारत नाही. पण मावशीची मुलं तरी मला खूप विचारतात, करतात. एवढीच अपेक्षा आहे. आणि मी त्यांना धन्यवाद देईन की मला या म्हणजे इथं दिल्यामुळे मी सुखी आहे. माझा नवरा एकही दिवस मला असं हे केलं नाही पण खूप छान बघतात ते माझ्यासाठी. एवढीच माझी अपेक्षा आहे. म्हणजे आई बाबा नाहीयेत त्यांचं प्रेम जास्त नाही याची खंत तर नक्कीच आहे. पण तुझ्यावरती प्रेम करणारे, तुझी काळजी घेणारी इतकी सगळी माणसं तुझ्या आजूबाजूला आहेत. त्याबद्दल तू खरंच खूप नशीबवान आहेस है की नाही? एक छानसं स्माइल येऊ दे बरं चेहऱ्यावरती. हो हो व्हेरी गुड. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि आता बाहेरच्या आठवणीनंतर अर्थातच सुरू करणार आहोत आपल्या खेळांना. कारण सगळे उत्सुक आहेत की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे. बरोबर की नाही? पण
हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाहीये, कारण त्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ घेणार आहोत आणि त्या लकी ड्रॉ मधून आम्ही निवडणार आहोत काही ताया पहिल्या खेळासाठी आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि ती जी हुकमाची राणी आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला लवकर वेळ नको घालूया, पण त्यासाठी तुम्ही सगळ्या अगदी लकी ड्रॉ साठी तयार राहा. या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत पहिल्या खेळामध्ये. अभिनंदन. उभे राहा पटकन. व्हेरी गुड. हा शाबास. व्हेरी गुड. हा आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. 13 तायांची निवड झालेली आहे आपल्या पहिल्या खेळासाठी आणि या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचं आहे. हा आणि नृत्य करता करता एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत. म्युझिक प्लीज. ताईंनी जवळजवळ माळ्यावरचा बल्ब काढलेला आहे. नमस्कार. कशी आहेस ताई? 1 2 3 4. 4 काय 4? अजिबात हसत नाही. हल्ली इथे हा जवळ आलो तर लगेच हसायलाच लागली. ताई बाद झालेली आहे, तू बसू शकते. या जवळ जवळ दोघी इतक्या आशीर्वाद देत आहेत ना. हा बरं मी काय केलं नाही, मी फक्त बोललो. ताई बाद झालेले आहेत, तू बसू शकते. व्हेरी गुड. नमस्कार. कसे आहात तुम्ही? हा मी बाबा बरी आहे, मी बरी आहे. ताई हसते. ताई मान हलवली इथं, मान हलवली आहे ताईने. ताई बाद झालेली आहे. ताई तू इथं बसू शकते. ताई तू हल्ली आहेस ना, ताई तिथं बस ना लवकर. हा अशीच जर वाटलंच पण जा तिथं. हा इथं बस. हा ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए कप माझाच पहिला कप. काय खेळाचं नाव आहे? ए गप पहिलाच माझा कप. 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 हा ये बात. व्हेरी गुड. असा आहे की प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे पालथा. ठीक आहे. हा आणि तो ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणेन, त्यानंतर जी समोरची लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. हा पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. हा आणि कप जर पडला तर तसाच उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. 1 2 3. कप पडला तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. कप पडला 1 3
लवकर 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 लवकर. हा 3 4 5 6. काही लवकर लवकर लवकर. 5वा नंबर बाकी अजून. शबाश शबाश शबाश. व्हेरी गुड. हा मस्त 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 मस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 काही बाद झालेली आहे. कपाला हात लावलेला आहे. हे कप माझाच पहिला कप. या खेळातून 5 तयार आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. आता एकदा फक्त भाऊजींना डोळ्यासमोर आणा आणि बोला बघू. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. फुंकर नाहीये, व्हॅक्युम क्लीनर आहे. हे काय आहे ते तुम्हाला नंतर सांगतो, पण त्याआधी सगळ्या तायांबरोबर आपण जाणार आहोत त्यांच्या भावविश्वात. ताई तुझं नाव सांग. रुपाली सोमनाथ पायगुडे. माहेर कुठलं? माहेर भोर. आणि सासर? पुणे. भाऊजी काय करतात? ते कंपनीचं काम करतात. कंपनीचं काम करतात. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 27 आता कंप्लीट झाले. 27 आता कंप्लीट झाली. लग्नाची तारीख काय? 11/6/98. ताई तुझं नाव सांग. सौ शीतल गणेश गाडे. आणि माहेर कुठलं? माहेर वडगाव धायरी. सासर? सासर पुणे. भाऊजी काय करतात? ते कॉस्मॉस बँकेत. बँकेत. नमस्कार, माझं नाव अश्विनी वैभव निकम. माहेर कुठलं? माहेर कल्याण. माहेर कल्याण. हो. आणि सासर? पुणे. सासर पुणे. अच्छा. भाऊजी काय करतात? चॉकलेट मॉल मध्ये आहेत. चॉकलेट मॉल मध्ये आहेत म्हणजे जसं कपड्याचे सेल्समॅन आहेत ते. अच्छा. दुकानाचं नाव आहे ते. अच्छा. वा, व्हेरी गुड. म्हणजे कपडेच लत्ते रोज. भरपूर. रोज एक साडी है ना. क्या बात आहे. किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष झालेली आहेत. लव्ह मॅरेज? नाही मॅरेज. हा, अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग बरं. मी सौ मेधा संतोष सिन्नरकर. आणि माहेर? फडके हौद चौक माहेर आणि गुरुवारपेठ सासर. एकच चौक मध्ये. बरोबर आहे. कसं जमलं? कोणी विचारलं? शाळेमध्ये जमलं आमचं. मी 8वीला होते त्यावेळेला आणि ते 10वीला होते. त्याच्यानंतर 5-6 वर्ष नुसते आम्ही दोघं भेटत होतो आणि त्याच्यानंतर मग लग्न केलं. म्हणजे 8वी पासूनच शाळेतलं प्रेम. अरे बापरे, क्या बात आहे. पण मग अभ्यास करायचा की नाही? मग अभ्यास करायचो ना. अभ्यास कर. लक्ष लागायचं अभ्यासात. हो. हा, किती पडले 10वीला भाऊजींना पर्सेंटेज? त्यांना 65 होते. नीट लक्ष देऊन अभ्यास केला असता ना तर बोर्डात आले असते. पण प्रेमात पडले. हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे. आज किती वर्ष झाली लग्नाला ताई? आता 26 वर्ष चालू आहे. 26 वर्ष. 25 वर्ष पूर्ण झाली. वा, व्हेरी गुड. आता मी एक वाक्य देतो. ते वाक्य पटापटा पटापटा 5 जणांनी बोलून दाखवायचंय. हा, ते वाक्य असं आहे. धोंड्याच्या धोंड्याला धक्का लागल्यावर धोंडा धडकला. 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 व्हेरी गुड. क्या बात आहे. हो हो. वाक्य असं आहे. हा, अत्यंत सोपं. जसं ताईने म्हटलं तसं. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली लागली पण संगी चांगली लागली नाही. होऊन जाऊ दे हे वाक्य. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. अरे ये बात आहे. हा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा. हा, डाळ 5 वेळा म्हणून दाखवायचे. डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा. शाबाश. व्हेरी गुड. द्या आता ताईंकडे दे. हा, ताई तुम्हाला वाक्य आहे. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. पटकन. डाळ जरा जाड दळा. 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 बा, शाबाश. व्हेरी गुड. 5 वेळा म्हणून दाखवायचे. 5 वेळा. 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 5 वेळा.
तुमच्या प्रत्येकीसमोर एक एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे, त्या पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. हा, दोन्ही हात मागे असे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचे. ते असं तोंडामध्ये पकडायचे आणि हात वरती करायचे. ओके, पहिल्या 2 ताया ज्या येतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताया बाद होणार आहेत. ओके, कळले तुम्हाला? नक्की. चला या आपल्या डिश समोर उभे राहा पटकन. व्हेरी गुड. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. अरे हे जवळजवळ घागर फुंकत होत्या. व्हेरी गुड. हात हा 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 हा. व्हेरी गुड. हा हा. व्हेरी गुड. हात हा. नाही असं काय नाही. हा, शबाश शबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता फक्त समोर बघा. बघितलं? एक तुम्हाला सांगतो, रोज ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर काय होतं ते बघा. हा, आता वेळ झालेली आहे निर्णयाची आणि निर्णय असा आहे की पहिली ताई आहे ही ताई आणि त्यानंतरची आहे दुसरी आलेली आहे शीतल ताई. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. आणि फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत इथे आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई. तुमचं कसं वाटतंय? छान वाटते, लहान झाल्यासारखं वाटतं. लहान. हा, हे जे वाक्य तू बोललीस ना ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यासाठीच आमचा हा कार्यक्रम असतो. खूप खूप शुभेच्छा तुला या खेळासाठी. कसं वाटते ताई? एकच नंबर. खूप छान वाटतंय. लहानपणीच्या आठवणी असं इथे आल्यानंतर हे झालंय. लहानपणी आईने असं पिठाच्या डब्यापाशी जाऊ नव्हतं दिलं, पण मी आज खरं असं वाटतं लहान झाले आणि ते पिठाच्या डब्यापाशी गेलीये. वा, व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या खेळासाठी. आणि हा खेळ आहे तुम्हाला समोर निळ्या रंगाचा फुगा दिसतोय, तो फुगा फोडायचा आहे. हा, पण तो फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे, पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय आणि स्वतःभोवतीच गोल गोल फिरायचंय नाचत नाचत. ठीक आहे, जेव्हा संगीत थांबेल तेव्हा जाऊन तो फुगा फोडायचा आहे. तुमच्या दोघींपैकी पहिल्यांदा जो फुगा फोडेल ती असेल आजच्या भागाची विजेती आणि हुकमाची राणी. आणि दोन्ही तायांच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे आणि दोन्ही ताया तयार आहेत फुगा फोडण्यासाठी. पण त्याआधी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भंडार हाय. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव राम चिकू भंडार हाय. कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार हाय. तू किती विकान भाव किती विसा. संगीत थांबलेलं आहे. पटकन. हा, या 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 लवकर लवकर लवकर. हा, शबाश 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 शबाश. अरे धक्का. अरे तिला पाडायचं नाही. हा हा हा, बरोबर. मागे मागे. हा, करता ताई फुगा फोडायचा राहिला. हा, पण ही जी ताई आहे ती आज ठरवूनच आली होती की हुकमाची राणी मी होणारच. हा, इच्छाशक्ती दांडगी असली की असं होतं. आणि उपविजेती ठरलेली आहे ताई तू. तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठी आणि 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू. कसं वाटते? उपविजेती झाली. आता नाही चांगलं वाटत आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. बरं, प्रेमाने बोला. हा घ्या कप आणि बसा ना गप. हा घ्या कप बसा गप. त्याच्यात पण आज हा धमकी आहेच त्याच्यामध्ये.
हरकत नाही. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.